जय भीम नमो बुद्धाय। स्वागत आहे आपल्या सर्वांचे आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलमध्ये। चॅनलला लाईक करा, शेअर करा व कमेंट्स करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा। 2 नोव्हेंबर रोजी प्रज्ञाशील करुणा बुद्ध विहार पारडी साईनगर येथे दान उत्सवाचा सोहळा पाहायला मिळाला। हा कार्यक्रम म्हणजे वर्षवास समापनाचा होता। या कार्यक्रमात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विभिन्न उपक्रमाचा समावेश होता, जसे लेझिम पथक, परित्रण पाठ, भिक्खूंना दानाचे अनुमोदन, धम्मदेशना, उपासक व उपासिका भोजनदान, सायंकाळी विशाल रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले। उपासक व उपासिकांनी विहारातील भंते रेवत भंतेजी यांचे खूप कौतुक केले। आज एवढा मोठा वर्षवासाचा कार्यक्रम व दान उत्सव सोहळा रेवत भंतेजींमुळे चांगल्या पद्धतीने पार पडला। बुद्धांचा संदेश व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे उत्तम प्रचारक आहेत। तसेच लोकांनी जे दान दिले त्या दानाच्या माध्यमातून त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केलेला आहे। त्यांचे कार्य खूप मोठे आहे असल्या शब्दांनी विहारातील महिलांनी त्यांचे खूप कौतुक केले। याच कार्यक्रमातील एक झलक पुढे बघूया। दुसरा गुण आमच्यामध्ये ऑटोमॅटिक उत्पन्न होते, त्याला म्हणतात करुणा। आणि करुणा उत्पन्न झाली की बघा त्याला द्यावं वाटते, मग त्याला काळजी वाटू लागते। कोणाची? जन्म देते आईवडिलाची। कधी उलटा बोलणार नाही आपल्या आईवडिलाला, कधी अपमान करणार नाही, कधी घाण बोलणार नाही, त्यांच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न करेल, त्यांनी सांगेल तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू लागेल। हे ऑटोमॅटिक घडू लागत असते। तुम्हाला सांगतो, शील सदाचरणाचे गुण आत्मसात झाले की श्रद्धा वाढते, श्रद्धा वाढली की ऑटोमॅटिक माणसामध्ये अशी करुणा जागते। आणि काय करू, दुःखी असेल त्याच्यासाठी करुणा जागते। आपलं ज्याचं पटत नसेल त्याच्याबद्दल सुद्धा माणसाच्या मनात येते, काय करू मी या माणसासाठी, याला धम्माकड कसं वळू, याला काय करू। त्यानं वाईट जरी बोलला तरी माणसाला वाटत नाही की दुःख वाटत नाही। तुम्हाला सांगतो, आमचा अनुभव आहे तो, म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि करुणा माणसात जागली की दुसरा भाव जागतो माणसामध्ये, त्याला म्हणतात सेवा। ऑटोमॅटिक मनुष्य सेवा करायला लागतो। मग सेवा करायला लागला की तो दान द्यायला लागतो आपोआप। दान दे म्हणायची गरज नाही, वर्गणी दे म्हणायची गरज नाही। आणि मग त्याला त्या गोष्टीच्या प्रती लोभ निर्माण होत नाही। कारण बुद्धाने म्हटलं ना, काय म्हटलेलं आहे, हा जो मनाला निर्माण होणारा जो रोग आहे ना, तो लय खतरनाक आहे। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की भोग वस्तू प्राप्त करायच्या असतील तर काय करावं लागेल, दान द्यावं लागेल ना। दान द्यायला लागला मनुष्य की माणसामध्ये त्या वस्तूच्या प्रती त्याग निर्माण होतो। त्याग निर्माण होऊ लागला की आसक्ती कमी होते। आसक्ती कमी झाली की ही करुणा भरपूर वाढणार माणसामध्ये। करुणा वाढली की मनुष्य सेवक बनतो। सेवक बनला, आता आम्ही थायलंडला गेलो होतो, पंतजी माझ्यासोबत होते। आमच्या सेवेला 87 वर्षाचा माणूस होता। मी त्यांना विचारलं की बा तुम्हाला काही डिसीज आहे का, काय सांगितलं पंतजी, कोणताच आजार नाही हो म्हणे, एकदम ठणठणीत। काऊन? ते लोक सकाळी 4 वाजता उठतात, आमच्याकडे 4 वाजता कोणीच उठत नाही। एखादं उठत असेल तर उठत असेल, नाही का? मग त्याच्यामुळे तुम्ही तसे तर मग आम्ही पण तसे, हळूहळू ते संस्कार आमच्याकडे येऊ लागतात ना। म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, वातावरण तयार केलं गेलं पाहिजे, शिलाचं वातावरण तयार केलं गेलं पाहिजे। म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की हा गुण माणसामध्ये जागतो आणि हा गुण जागला
की मग त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा गुण जागतो कोणता? त्याला म्हणतात मैत्री. आपोआप मैत्री जागते. नाही तर मग असं आपण दररोज आहे म्हणतो तुझं मंगल हो आणि माझं मंगल हो, आणि ज्याचं आपलं पटत नाही तो दिसला की चेहरा पुरा लाले लाल. नाही का? काय करू, त्याची नड्डी दाबू का त्याचा जीव घेऊ का काय करू का काय करू, होते का नाही असं? आपल्या जे शेजारणीचं पटत नाही, सकाळी सकाळी तोंड पाहिलं की ती लगेच नवऱ्याला म्हणते हिचं तोंड पाहिलं हो म्हणते आजचा दिवस सारा खराब जाणार. आपण बाई तुझं तोंड तिने पाहिलं ना, नाही का? नाही त्याचं काय, नाही का? म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यालाच फक्त बोट दाखवतो, दुसरा वाईट. अरे कधीतरी स्वतःला बघा, बसा बुद्धाच्या समोर, विहारात बसा, आपल्या घरी बसा. आपला जो काही चांगला आदर करणारा तुम्हाला जो वाटतो, जो चांगला शिलवान भिक्खू वाटतो, शिलवान भिक्खूनी वाटते, चांगला मित्र वाटतो, चांगली मैत्रीण वाटते, जे शिलवान आहेत, गुणवान आहेत, निर्व्यसनी आहेत, अशा लोकांच्या संपर्कात आपण गेलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यातून तर नाही पडलाय का? अरे आपल्या समाजातूनच आला ना. आपण त्याला जर शिलाचं वातावरण दिलं, त्याला जर करुणेचं वातावरण दिलं, त्याला जर आदराचं वातावरण दिलं, तर तो नाही का ऑटोमॅटिक चांगला बनवू लागेल. तुम्ही लहान लेकराला बघा ना, आपलं छोटंसं बाळ आहे, त्याला म्हणायचं बाळा तुझ्या हातचं पाणी लय गोड राखते रे, आण बरं एक ग्लास. बघा तुरु जाते पटकन एक ग्लास पाणी घेऊन येते, आणि त्याला तुम्ही म्हणा बरं ए जायला वगैरे एक ग्लास पाणी घेऊन ये, ते म्हणते उठून घे. ऐका नाही सत्य, हे सगळं असंच आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, आई वडिलाचे जसे संस्कार तसे पुत्र पुत्री घडणार. म्हणून आम्ही बुद्धाला पाहिलं पाहिजे. बुद्ध किती शांत होते, आम्ही काहून नाही शांत? बुद्ध किती मैत्रीवान होते, आम्ही काहून नाही मैत्रीवान? बुद्ध किती गुणवान होते, आमच्यामध्ये गुणाचा अभाव काय आहे? बुद्ध किती शीलवान होते, आमच्यामध्ये शिलाला आम्ही का नाही स्थान? आमचा सगळ्यात मोठा देवार आहे. त्या दिवशी आमच्या घरी गोडधोड बनलं पाहिजे, चांगलं चांगलं आमच्या घरी जेवण बनलं पाहिजे, त्या दिवशी उपवास घेतला पाहिजे, पूर्ण परिवाराने विहारात गेलं पाहिजे, त्या दिवशी आपल्या विहारात राहणारे जे भंतेजी आहेत त्यांना काहीतरी दान दिलं पाहिजे. आता बघा भंतेजीने किती मोठा कार्यक्रम केला या ठिकाणी, नाही का? आपण देत असलेल्या दानाचा किती सदुपयोग करतात ते, नाही का? त्याच्यामुळे अशा भिक्खूची काळजी पण केली पाहिजे ना आपण. तर काळजी कधी करेल मनुष्य? जर त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की तिसरं जे रत्न आहे, ज्याला संघरत्न म्हटलं जाते, त्या संघरत्नातला हा पण एक सदस्य आहे ना. आपला पोरगा जर आमच्याकडे शिबिर जेव्हा आम्ही घ्यायचो, तर तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगायचो की 10 दिवस याचं काम नाही, शेवटच्या दिवशी या. सकाळीच हजर, मायबाप डबा घेऊन, नाश्ता घेऊन. आम्ही म्हणायचो का आमच्यासाठी काऊन नाही कधी तुम्हाला असं आठवलं? आम्ही बी तर तुमचे पुत्र आहो ना, नाही का? म्हणजे भिक्खूला कधीतरी आपण आपला पुत्र का नाही समजलं, आपला नातेवाईक का नाही समजलं, आपला जवळचा का नाही समजलं? कमीत कमी महिन्यातून एक दिवस तरी आमच्या मनात त्याच्याबद्दल भाव निर्माण झाला पाहिजे. कोणता? करुणेचा. करुणा उत्पन्न झाली पाहिजे. अरे तो भिक्खू उपाशी असेल का, त्याला भोजन लागते का, त्याला पैसे लागतात का, त्याला दुःख आहे का, त्याला सुख आहे का, त्याला काही त्रास आहे का, काही पीडा आहे का, ध्यान करताना काही त्रास होते का? अशा प्रकारे बुद्ध म्हणतात आम्ही चौकशी केली पाहिजे. भगवान बुद्धाकडे लोक जेव्हा जायचे तर लोक चौकशी करायचे ना त्यांना, भगवंता आपलं स्वास्थ्य चांगलं आहे का, आपली तब्येत बरोबर आहे का, आपल्याला काही तकलीफ आहे का. तिकडे ए बाई फोटो वाले निकालो. जी आज आपण जो कार्यक्रम घेतला, वर्षवासाचा शेवटचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण कोणत्या ग्रंथाचं पठण केलेलं आहे
आणि या ग्रंथामुळे आपण उपासक व उपासिकांना काय मार्गदर्शन केलेलं आहे आणि याचा यांना काय लाभ होणार आहे आणि कार्यक्रमाचे प्रकार काय काय झाले आपल्याकडे, तर थोडं तुम्ही सांगा आमच्या चॅनलच्या. तरी वर्षवास म्हणजे भिक्षूंचा एका ठिकाणी राहण्याचा हे असतो, 3 महिन्याचा काळ राहते. आणि या 3 महिन्याचा वर्षवासाच्या काळामध्ये जे उपासक वर्ग आहे ते विहारात येऊन ध्यान, प्रवचन आणि पुण्यकर्म करत असतात. कारण की हा 3 महिन्याचा काळ म्हणजे ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये बीज टाकून जेव्हा फळ येतं तेव्हा त्या फळाला पाहून तो आनंद होतो. तर हा वर्षवास म्हणजे एक प्रकारच्या शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून समारोप म्हणजे हा त्याचा आनंद उत्सव करण्याचा माध्यम आहे. आणि या वर्षवासामध्ये मेडिटेशन झालेले आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्माचं सायंकाळी ग्रंथ बुद्धांनी त्यांच्या धम्माचं पठण पण होत असते आणि त्या माध्यमातून उपासकांमध्ये एक नवीन चेतना निर्माण होतात धम्म कार्य करण्यासाठी. कारण की एक असताना विद्यार्थ्याला पहिलाच प्रश्न असतो रिकाम्या जागा भरा. तर एक रिकाम्या जागा भरण्याचा माध्यम म्हणजे ज्ञानामध्ये भर पडण्याचा माध्यम म्हणजे हा वर्षवास असतो. आणि अशा वेळेस उपासिका येऊन धम्म श्रवण देखील करतात. आणि कोणत्या ग्रंथाचा बुद्धांनी त्यांचा धम्म. आणि याचा म्हणजे आपले जे उपासक व उपासिका आहे यांचा म्हणजे याच्यामुळे आपण ज्यांना संदेश दिलेला किंवा जे मार्गदर्शन केलं ते यांच्यामध्ये काय परिणाम पडू शकतो? कसं असते की इतिहास, जसं की आपल्याला इतिहासाचं पुस्तक असते, इतिहास म्हणजे आपल्याला जे काही घडलेलं आहे किंवा जे बुद्धाचा जे इतिहास आहे की बुद्धांनी काय काय कार्य केलं किंवा कशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून कशा प्रकारे लोकांना एकत्र केला, कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये बदल केला, अशा प्रकारे मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे बदल घडता येईल आणि त्या बदल घडल्यानंतर कशा प्रकारे ते आपल्या जीवनामध्ये आचरण करतील, हाच माध्यम म्हणजे बुद्धांचा धम्म आहे की जो बाबासाहेबांनी लिहिलेला जो धम्म आहे की. आणि आज आपला जो कार्यक्रम आहे तो दिवसभराचा कार्यक्रम आहे असं आम्हाला वाटतं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये काय काय आहे? आजच्या कार्यक्रमामध्ये सकाळी मॉर्निंगला तर लेझिम पथक होता मॉर्निंगला आणि लेझिम पथक झाल्यानंतर भिक्षूंचा परितसूक्त पाठ होता, ज्याला पैठण पाठ म्हणतो. पाली भाषेमध्ये परितसूक्त पाठ आहे आणि लोकभाषेमध्ये पैठण पाठ आहे. त्याचं पठण झालं आणि दान झालेलं आहे. त्याचं दानाचं अनुमोदन झालेलं आहे. अनुमोदन म्हणजे धम्मदेशना असते पाली भाषेमध्ये. आणि सायंकाळी जी आहे धम्म रॅली आहे म्हणजे ज्याचा उपासक लोक उत्सव करतात. रॅली कुठून तर कुठपर्यंत? हे साईनगर, नेताजी नगर, साईनगर, नेताजी नगर, सुभान नगर, भारत नगर आणि नंतर रिटर्न साईनगर. म्हणजे आपल्या विहारातून सुरुवात परत विहारामध्ये आणि रॅलीमध्ये अशी किती संख्येने लोक राहतील? काही नाही, ऍक्च्युली लोकांची संख्या 200-300 लोक राहतील, असू शकते. आता म्हणजे आपला कार्यक्रम कशा पद्धतीने म्हणजे उपासकांची आणि उपासनी जे आहेत आपल्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, मदत केली आहे त्यांनी. उपासक उपासिकांनी मदत कारण की कसं दान, याला म्हणतात दान उत्सव, म्हणजे लोकांच्या दानाचा तर उत्सव केला जाते आहे की नाही, त्याला दान उत्सव देखील म्हटलं जाते. तर म्हणून हा लोकांच्या दानातूनच हा प्रोग्राम जो आहे तो घडलेला आहे. प्रज्ञाशील करुणा बुद्ध विहार आहे, प्रज्ञाशील करुणा बुद्ध सेवा समिती, साईनगर, पारडी आणि मी भिक्षू रेवत. मॅम आधी तर तुमचा परिचय द्या आणि आज आपण या विहारामध्ये आलो आहे. वर्षवासाचा शेवटचा जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने पार पडला आणि उपासक उपासिकेने तुमच्या सोबतीला कशी मदत केली ते थोडं मला सांगा. आणि विहारामध्ये काय काय आपले कार्यक्रम होतात ते सुद्धा सांगा. माझं नाव अंतकला सुधाकर पिल्लेवान. मी पद्मशील करुणा बुद्ध विहारामध्ये खूप वर्षापासून येतो. पण आमच्या उपासका अशा आहेत त्या सगळे सहयोग करतात, वर्गणीला म्हणा, कार्यक्रमाला म्हणा किंवा आणि रोज सकाळ संध्याकाळ वंदनेला पंचशीलला सगळे हजर असतात. आमचा जो महिला मंडळ ग्रुप आहे हा एवढाच छान आहे, एकमेकाला सपोर्ट करतात. कुठलाही कार्यक्रम तो छोटा असो मोठा असो किंवा पिकनिक असो किंवा काही असो खूप व्यवस्थित घेऊन जातात. सगळ्यांना मिसळून आणा. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचे रेवत भंतेजी ते इतके आहेत की भंतेजी आहेत म्हणून आमचं विहार आहे. नाहीतर अदर ठिकाणी असं असते की खूप प्रॉब्लेम असते, पण आमचे भंतेजी असे आहेत की ते आम्हाला सगळ्यांना सहयोगी करतात आणि आम्हाला घेऊन चालतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. हो हो हो, भंतेजी सगळंच आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आम्हाला सांगतात आई तुम्हाला हे करायचं आहे, ते मला ते करायचं सगळं. आणि मेन म्हणजे आमचं महिला मंडळ पण खूप छान आहे. सगळ्यांनी आम्हाला म्हणजे सहयोग करतात. कुठं बरगडी म्हणा, कुठं काही करायला तर म्हणजे खूप व्यवस्थित आहे.
आणि भंतेजीमुळेच आमचा जो कार्यक्रम आहे आणि सगळ्या महिला मंडळ मिळून सगळ्यांचा कार्यक्रम आम्ही खूप छान पार पडतो. आता जो कार्यक्रम आहे, जो दिवसभराचा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये सुरुवातीपासून काय काय झालेलं आहे? मॉर्निंग पासून काय काय? मॉर्निंग पासून धम्मरोधन झालेलं आहे आणि चारिका झालेल्या आहे. सकाळी 9 वाजतापासून पूर्ण चारिका झाल्यानंतर भंतेजीचं भोजनदान झालेलं आहे आणि आता सायंकाळी धम्मदेशना झाली. भंतेजीचं पैतरण पाठ झालेलं आहे आणि आता म्हणजे 1 वाजता पूर्ण म्हणजे महिला मंडळांचं भोजनदान राहील आणि सायंकाळी रॅली निघणार आहे 6 ते तिकडे भारतनगर आहे, गुलमोहर नगर आहे आणि साईनगर आहे, इथे सगळे रॅली निघून वापस इथे येणार आहे. मी डॉक्टर वंदना मोडघरे. जो वर्षवास आहे हा वर्षवास भंते आपले रेवत भंतेजी यांच्या सहवासामध्ये संपन्न झालेला आहे. या 3 महिन्याच्या माध्यमाने त्यांनी या विहारातल्या उपासक उपासिकांना नाही तर संपूर्ण वस्तीतल्या लोकांना खूप सुंदर असं प्रबोधन केलेलं आहे. वर्षवासाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक दिवशी एक धम्मप्रचाराचं काम केलेलं आहे आणि बुद्धाचा संदेश प्रत्येक दिवशी त्यांनी उपासकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच नव्हे तर अनेक त्यांचं म्हणजे कार्य फार मोठं आहे रेवत भंतेजीचं. त्यांनी लोकांचं जे दान आलेलं आहे त्या दानाच्या माध्यमातून त्यांनी त्या दानाचा सदुपयोग करून आज भिक्षू संघाला मोठ्या प्रमाणात त्यांनी दान दिलेलं आहे. खरोखरच म्हणजे हे रेवत भंतेजी आहे हे योग्य धम्मप्रचारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्माचे उत्तम प्रचारक म्हणून त्यांना आम्ही मानतो, त्यांचा सन्मान करतो. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे, पहिल्या सकाळी त्यांनी रॅली काढली, धम्मदेशना झाली, त्याच्यानंतर धम्मध्वजाचं धम्मरोहण करण्यात आलं, त्याच्यानंतर परित्थ देशना झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी संघदान केलं. आता विशाल असं भोजनदानाचं पण कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी त्यांनी धम्म रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि यांच्या पुढच्या कार्यक्रमाला असंच त्यांनी धम्मप्रचारासाठी त्यांनी सहकार्य करावं आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहावं आणि सर्व उपासक उपासिकांना सुद्धा मी मंगल कामना देते. या निमित्त नमो बुद्धाय, जय.